मुलुंडमध्ये घटना घडली. where part of a metro pillar collapsed in Mulund area. काही माणसं जखमी होतात आणि एका माणसाचा मृत्यू होतो. मुख्यमंत्री 5 लाखाची मदत जाहीर करतात, परंतु या 5 लाखांमध्ये त्या माणसाचा जीव रिटर्न येणार नाही किंवा त्यांना जी मिळालेली मदत ही फार अपुरी आहे. जे कॉन्ट्रॅक्टर बिहारमध्ये अनसक्सेसफुल आहे, फेलियर आहे, ब्लॅकलिस्टेड आहे, तुम्ही त्याला मुंबईच्या सारखा शहर तिथे इतके पॉप्युलेशन आहे, इथे तुम्ही काम देतात का? एप्स्टीन फाईल म्हणजे नेमकं काय आहे? ॲब्स्टिन कोण आहे? क्रिमिनल आहे. हे आपल्या देशाचे प्रधानमंत्रीवर हे प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून प्रधानमंत्रीला पण राजीनामा द्यायला पाहिजे आणि हे जे मंत्री आहे पुरी याला पण राजीनामा, की एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी साहेबाचे नाव आहे. या लोकांवर जेव्हा ईडीच्या दाढ पडला तेव्हा तो काँग्रेसमध्ये असेल तर तो भ्रष्टाचारी, जसा BJPमध्ये आला तो क्लीन चिट. तो एक क्लीन चिटच्या फॅक्टरी आहे की ड्रग्सच्या फॅक्टरी आहे सांगून त्या कामात. कोविड वॅक्सिन पण नव्हता, कोविड पण नव्हतं. कोविड हा व्हायरस नव्हताच. हे फक्त एप्स्टीन फाईलमध्ये एक जागतिक पातळीवरती फक्त सगळ्या देशांची लोकसंख्या कमी करण्यासाठी हा आणलेला व्हायरस होता. नमस्कार, मी ऋणेश रामचंद्र तांबे. VRS मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज राजकीय खेळ चाले या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी सर आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय गोष्टी घडत आहेत त्या राजकीय गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज ते आपल्यासोबत आहेत. तर आपण आज त्यांना भेटूयात. नमस्कार सर. नमस्कार. आणि आता पहिला आपला प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी असेल, भारत सरकार असेल, मोदी सरकार असेल, बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देते आणि त्या नाऱ्यामध्ये मला वाटतं संपूर्ण देशात हा नारा सुरू आहे. परंतु हे सुरू असताना बाबा राम रहीम, आसाराम बापू ज्यांच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत अशा व्यक्ती आज तुरुंगाच्या बाहेर फिरत आहेत मोकळेपणाने. तर या सगळ्याकडे सर काँग्रेस म्हणून तुम्ही कसे बघता आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा रोल काय आहे? बघा, प्रधानमंत्री जसं 2014मध्ये निवडून निवडून आले, त्यांनी एक नारा दिला होता, बेटी पढाओ बेटी बचाओ. आणि या नारा दिल्यानंतर आम्हाला विश्वास होता की काय मोठे मोठे प्रश्न आहे, महिलावर अत्याचारचा प्रश्न आहे. आणि जसं तुम्ही म्हणाल, आत्ता तुम्ही बघा रिसेंटली देशामध्ये हे जे बाबा असतात, ढोंगी बाबा, राम रहीम असेल जे हरियाणाचे आहे आणि आसाराम बापू जे गुजरातचे आहे प्रमुखाने, या दोघीवर मर्डरचे आणि रेपचे आरोप नाही, कन्व्हिक्टेड आहे. पण आज भारतीय जनता पार्टीनं यांच्या गरज आहे. निवडणूक लागलेला आहे, हरियाणामध्ये निवडणूक असतात. 1 वर्षात राम रहीम यांना 12 वेळा त्यांनी परोलमध्ये बाहेर काढलं. सजा कुठे आहे मग? आसाराम बापू आत्ता गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये आले होते. हे सगळं कन्व्हिक्टेड आहे. कोर्ट यांना बेल कशा देऊ शकतात? स्टेट गव्हर्नमेंट असतात, केंद्रीय सरकार असतात, यांच्या पाठिंबा या लोकांना आहे म्हणून याला परोल भेटतात. सामान्य लोकांना भेटतात का परोल? नाही भेटतात. भारतीय जनता पार्टीचा एक संस्कार आहे. तुम्हाला माहीत आहे, जम्मू काश्मीरमध्ये यांचा एक MLA आहे कुलदीप सिंगर म्हणून. यांच्यावर एक लहान मुलगी 13-14 वर्षाच्या याचा रेप केलं. मग याच्या आई, बाबा, मावशी हे विटनेस होते म्हणून याच्या मर्डर केलं. रेप आणि मर्डर, वकीलचा पण मर्डर झालेला आहे, कन्व्हिक्ट झालेला आहे. त्याला पण आत्ता तिथे निवडणूक होतं म्हणून भारतीय जनता पार्टीने त्याला बेल दिली. मग इंटरनेटमध्ये आलं, सगळं आक्रोश आला. सुप्रीम कोर्टने हे बघितलं की देशात वातावरण बिघडत आहे म्हणून तो बेल कॅन्सल झाला. तसेच तुम्ही बघा, प्रधानमंत्री हे बनारसचे आहे, तिथून निवडणूक लढून येतात. तिथला IT सेलचा प्रमुख गन पॉईंटमध्ये 2022मध्ये रेप केला आहे, तो पण बाहेर आहे.
म्हणून मी म्हणतोय की भारतीय जनता पार्टी स्लोगन देतात, पण स्लोगनच्या नावाखाली जे त्यांचे कार्यकर्ता नेता मंडळी आहे असोसिएटेड, त्याच्या सगळ्यांना तो पाठीशी घालतात आणि त्याचं समर्थन करतात. हे खूप गंभीर आरोप आहे. लोकांना आज इंटरनेट आहे तुमच्याकडे, तुम्हाला गुगल करून जे काय मी बोलतोय तो व्हेरीफाय करा, तर तुम्हाला सत्य कळेल. पण सर, हा मुद्दा खरंच खूप गंभीर आहे, ज्या पद्धतीने एकंदरीत सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आहेत. पण मग याच्याकडे आज विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधीजी केंद्रात आहेत, काँग्रेस आज विरोधी पक्षनेता म्हणून आहे, तर मग याच्याबद्दलचे उठाव किंवा अशा का गोष्टी घडत नाहीत की ज्या घडायला हव्यात, लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात त्या गोष्टी? बघा, एक सोर्स आहे. तुम्ही काय बघतात? तुम्ही टी व्ही चॅनल बघतात, तुम्ही न्यूजपेपर बघतात. तुम्ही कधी बघितलं आहे काय न्यूजपेपर हे आहे तो न्यूज चॅनल आहे, यांचे जे मालिक आहे हे सगळं मोठे मोठे बिझनेस हाऊसेस आहे. रिलायन्सकडे 27 चॅनल्स आहे, अदानीकडे NDTV आहे, विनीत जैन म्हणून आहे त्यांच्याकडे टाइम्स ग्रुप आहे. तुम्ही बघा ना, हे जितके बिझनेस हाऊसेस आहे सगळ्याने साईड बिझनेस म्हणून त्यांच्याकडे न्यूज चॅनल्स आहे. आणि हे सगळं जे बिझनेसमॅन आहे हे काय करतात, केंद्र सरकार असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, यांच्याशी मोठमोठं कॉन्ट्रॅक्ट घेतात. आणि कॉन्ट्रॅक्ट कसं असतात, 10,000 करोड 15,000 करोड. म्हणून हे जे न्यूज चॅनलमध्ये काय प्रॉफिट झाला तोटा झाला तो बघत नाही. ते लोकांसाठी तो एक साईड बिझनेस आहे. प्रामुख्याने हे लोक केंद्र सरकारशी साठगाठ करून हे काम करणारे लोक आहे. म्हणून जे सत्य आहे त्यांना हे लोक लपवण्याचे करतात. म्हणून मोठमोठे जे पत्रकार आहे ते बाहेर पडून आता आपला यूट्यूब चॅनल उघडलेलं आहे. हे बघा, तुम्ही जे सत्य असतात ना, आज नाही तर उद्या बाहेर येणार आहे. आणि मी आता जेव्हा लोकांशी संपर्कात आहे, बोलतो त्यांच्याशी, मला पण असा एक फीडबॅक आलेला आहे की लोक आता हे मोठमोठं चॅनल बघायला बंद केलेलं आहे. लोकांकडे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर जे आता एक्स झालेलं आहे याच्यामध्ये न्यूज घेतात आणि जे रिअल न्यूज आहे त्याच्याकडे आता पोहोचत आहे. हे लोकांना कळलेलं आहे. टीव्ही चॅनल्स एका कुठल्या तरी पक्षाचे आहेत, त्यांच्या एका पक्षाचा कंट्रोल आहे. आणि तुम्हाला वाटतंय ना, मी पण हे बघा, हे रेग्युलर न्यूज चॅनलचे डिबेटला जातो. जेव्हा केव्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याकडे काय नसतात, लगेच तुमच्या अँकर जे असतात ते येतात. तुम्ही खूप वेळा सांगितलं त्यांना, तुम्ही एक काम करा, अँकर म्हणून बसू नका, तुम्ही BJPचा प्रवक्ता आहे म्हणून बसायचं. बरोबर. आत्ताच काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये एक घटना घडली, खूपच दुःखद घटना घडली. मेट्रोचं काम सुरू असताना मेट्रोचा एक सिमेंटचा भाग कोसळतो, काही माणसं जखमी होतात आणि एका माणसाचा मृत्यू होतो. यावरती संपूर्ण सरकारमध्ये, म्हणजे मुंबईचे आता जे महापौर झालेत त्या पण धावत येतात, न्यूज होते, मुख्यमंत्री 5 लाखाची मदत जाहीर करतात. तर मला असं वाटतं की एक सामान्य नागरिक म्हणून स्वतः मला असं वाटतं की ही 5 लाखाची जी मदत आहे ही खरंच एकदम निव्वळ एक क्षुल्लक केलेली मदत आहे. परंतु या 5 लाखांमध्ये त्या माणसाचा जीव रिटर्न येणार नाही किंवा त्यांना जी मिळालेली मदत ही फार अपुरी आहे. तर याच्याकडे तुम्ही आणि काँग्रेस कसं बघतं? बघा, आम्ही तुम्हाला माहीत असेल, हे मोठं आंदोलन पण आम्ही केलं. आणि हे जे मेट्रो 4च्या लाईन होतं, भारतीय जनता पार्टी हे डेव्हलपमेंटच्या नावाखाली भ्रष्टाचार करतात आणि हे सगळं त्यांच्या पाप आहे. हे जे मोठा स्लॅब पडलं, अनफॉर्च्युनेट होतं, पण कसं पडलं, हे जे कॉन्ट्रॅक्टरच्या मस्ती आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरला हे माहीत आहे की जे सरकार आहे त्याच्याबरोबर माझा साठगट आहे आणि एक मोठं कमिशन आम्ही भारतीय जनता पार्टीला देतो आणि कोणी माझा वाकडा काही करू शकत नाही, हे त्याला माहीत आहे. म्हणून ते लोक याचं बिनजबाबदारी काम करतात. कॉन्ट्रॅक्टर कुठले आहेत? मेट्रो बिल्डकॉन रोड्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे, त्याचे 5 डायरेक्टर आहे, टेक्निकल डायरेक्टर आहे. मी त्याचं सगळं लिस्ट आता मुलुंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे सगळं झालेलं आहे. तो सिनियर PA ला मी भेटलं, त्यांना निवेदन दिलं आणि मी सांगितलं हे फक्त
3-4 एम्प्लॉईना तुम्ही अरेस्ट करू नका. हे जे प्रामुख्याने हे कंपनीचे जे मूळ मालक आहेत त्यांना अरेस्ट करा, त्याच्या नावावर हे FIR मध्ये समावेश करा, तेव्हा तो लोकांना न्याय भेटेल. काय आहे की काय सिरियसनेस नाही. तो पडला, तो मेलं, सगळं झालं, 5 कोटीचा फाईन घेतलं, 5 लाख फक्त त्याला दिलं. काय झालं मग? काय नाही. तो 5 स्टार हॉटेलमध्ये चॅम्पियनशिप करून तो कॉन्ट्रॅक्टर बसेल. आणि 1800 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट आहे. काय फरक गिरतात 5 कोटीमध्ये? किती जे 1800 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट आहे, काय फरक पडणार आहे का 5 कोटीमध्ये? म्हणून मी महाराष्ट्र सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन केलं आहे की तुम्ही हे जे कॉन्ट्रॅक्टर असतात, जे मूळ मालक, काय मूळ मालकवर तुम्ही आता एकदा अच्छा सिरियस केस म्हणून FIR घेतलं ना, जितने कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रामध्ये आहे, देशात आहे, तो हे सगळं बाब सिरियसली घेणार आणि आपला जे एम्प्लॉईज आहे त्याला सांगणार की जे काय काम आहे त्याच्यावर लक्ष ठेवा आणि डबल चेक करणार. जेव्हापर्यंत तुम्ही त्याला शिक्षा देणार नाही, सरकारच्या काही भीती असणार नाही. आणि हे सगळं जे प्रकरण घडलेलं आहे याच्यामध्ये सिरियसनेस पाहिजे ना. एक ह्युमन लाईफला एक व्हॅल्यू असतात ना. एक्झॅक्टली. आणि हे जे व्यक्ती आता मेला यादव म्हणून आहे, त्याच्या कुटुंब सगळं काय, तो काय लग्नासाठी आलं होतं मुंबईला, UP बिहारचा असेल तो, पण इथे आलाय. काय एक्सपिरियन्स आहे? मेलं, एक दगड पडून मेलं. काय डेव्हलपमेंट आहे का? याला तुम्ही डेव्हलपमेंट म्हणतात का? तो काय सिरियसनेस नाही आहे. म्हणून मी देवेंद्र फडणवीसला आपला हे पॉडकास्ट माध्यमातून मी त्याला सांगायला हवा की तुम्ही सिरियसली जे डायरेक्टर असतात, टेक्निकल डायरेक्टर असतात, जे मालक असतात, त्याच्यावर कारवाई करा. एकदा टॉपला कारवाई केला ना, सगळं मग काय होतं. तुम्हाला एक सांगतो की बेगुसराय स्टेशन आहे, तिथे एक लाईनमॅनचा मिस्टेक होता. म्हणून 1948ला 49ला एक रेल हादसा झाला, लोक मेले तिथे. देशाचे रेल मंत्री होते लालबहादूर शास्त्री. लाईनमॅनच्या चुकी होतं, यांनी ते राजीनामा दिला. काय मेसेज गेलं? लाल बहादूर शास्त्री जे रेल मंत्री आहे, एक लाईनमॅनच्या चुकीमुळे ऍक्सिडेंट झाला, लोक मेले, म्हणून यांनी राजीनामा. दॅट इज व्हॉट गव्हर्नन्स इज ऑल अबाउट. तुमचे जबाबदारी असतात ना. इथे काय झालं? काय नाही. हे जे लोकल कॉन्ट्रॅक्टर असेल, एखादा इंजिनियर असेल, त्याला तुम्ही पकडून आत टाकलं आणि एक 10-15 दिवसात त्याच्या बेल होणार. मग आणखी कुठे असाही घटना घडणार आहे आता. ऑलरेडी घटना घडल्यात मुंबई. आणि तुम्हाला सांगतो, मी आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आणखी एक पत्र लिहिलं आहे. हे जे मुलुंड गोरेगाव लिंक रोड याच्या दोनों बाजूला एक HP शिंगला म्हणून कॉन्ट्रॅक्टरला 777 करोडचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. फ्लायओव्हरचं काम चालू आहे. मी सांगितलंय की हे कॉन्ट्रॅक्टर आहे, ब्लॅकलिस्टेड आहे. बिहारमध्ये 1 वर्षात 3 वेळा त्याचा ब्रिज कोलॅप्स झालेला आहे. बिहार सरकारने त्यांना ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे, पण मुंबईमध्ये तो काम करत आहे. मी लेटर पाठवलेलं आहे. तुमच्या पॉडकास्ट हे फडणवीस साहेबाकडे गेलं तर त्याला विचार करायला लागेल. जे कॉन्ट्रॅक्टर बिहारमध्ये अनसक्सेसफुल आहे, फेलियर आहे, ब्लॅकलिस्टेड आहे, तुम्ही त्याला मुंबईच्या सारखा शहर, तिथे इतके पॉप्युलेशन आहे, इथे तुम्ही काम देतात त्या. तर हे स्क्रुटिनीचा भाग आहे. फक्त भ्रष्टाचार करायला हे नेता मंडळी आणि इंजिनियर्स बसलेला आहे. BMCचे जे अधिकारी असेल, मेयर आत्ता आले, त्याला असेल, BMC कमिशनर असेल, त्याने सगळं कॉग्निझन्स घेऊन ॲक्शन घ्यायला पाहिजे. नक्कीच सर, कारण हा खूप गंभीर प्रश्न आहे ॲक्च्युली. मला सांगा सर, देशामध्ये संपूर्ण आज जागतिक पातळीवरती एप्स्टीन फाईल म्हटल्यानंतर लोकांसमोर अनेक चित्र निर्माण येतात, अनेक व्हिडिओज येतात, फोटोज येतात, आणि मग त्याच्यावरून सोशल मीडियावरती जी काही गदारोळ सुरू आहे तो येतो. आणि त्या एप्स्टीन फाईलमध्ये जगातल्या अनेक मान्यवर मंडळींनी ज्यांची नावं आली आहेत त्यांनी राजीनामे दिलेत. आपल्या देशातल्या एका व्यक्तीचं नाव येतं, जगदीप पुरी, ज्यांचा संबंध पंतप्रधानांशी आहे. आणि अशा व्यक्तीला ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये चर्चा व्हायला हवी होती, ज्या पद्धतीने त्याच्यावरती उठाव व्हायला हवा होता, असं काही होत नाही.
पण हे एप्स्टीन फाईल म्हणजे नेमकं काय आहे, जगदीप पुरी कोण आहेत आणि याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघतायत ही आम्हाला एकदा सविस्तर सांगा. जेफ्री एप्स्टीन म्हणून एक माणूस होता, खूप पॉप्युलर फ्लॅम्प बॉय जसं म्हणतात, आणि हे एक हाय लेवल पॉवर ब्रोकर जसं म्हणतात तसा होता. 2019मध्ये त्याचा मृत्यू झाला. असा US मध्ये तो तुरुंगात होता आणि त्याने आत्महत्या केला असं म्हणत आहे. ते पण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याचं. एप्स्टीनच्या एक कॅरिबियन आयलँड्समध्ये एक आयलँड होता 75 एकरचा, आणि या आयलँडचे मध्ये तो काय करायचा की वर्ल्ड लीडर्स, पॉलिटिशियन असेल, बिझनेसमॅन असेल, जसं मायकल जॅक्सन असेल, हॉकिन्स असेल, बिल गेट्स, बिल क्लिंटन, मोठमोठ्या लोकांना, VIP पर्सन, त्याला अल्ट्रा रिच ज्यांना आपण म्हणतात, असे लोकांना तिथे बोलून लहान लहान मुली 13-14 वर्षाचे त्याच्यावर अत्याचार करायचा, रेप करायचा, मर्डर करायचा, आणि त्याच्या सगळं शूटिंग व्हिडिओ टेप्स बनवून ठेवायचं. आणि आता ते बघा, हे चालू होतं 20 वर्ष 25 वर्ष लगातार ते चालू होतं. आणि मग काय करायचं, ब्लॅकमेलिंग करायचं. अच्छा, भारतचा काय संबंध आहे याच्यामध्ये? आपला मोदी सरकारमध्ये एक मंत्री आहे, यांचं नाव आहे जगदीप पुरी. कोणी ऐकले नसेल त्याचं नाव. पेट्रोलियम मिनिस्टर आहे, कॅबिनेट रँकाच. ओके. US मध्ये 2019ला इलेक्शन झालं होतं, ट्रम्प निवडून आले, आणि इलेक्शनचा जे मुख्य अजेंडा होता तो असा होता की एप्स्टीनचे जे फाईल आहे, जे कोर्टात चालू आहे, तो मी एक्सपोज करणार, बाहेर काढणार, आणि आम जनतेला तुम्ही एक्सेस करू शकतात की एप्स्टीन आयलँडमध्ये काय झालं, कोण लोक होते, कोण पॉलिटिशियन तिथे जायचं, हे सगळं एक्सपोज करणार आहे. त्यानंतर ट्रम्प आला सत्तात, सेकंड टर्म, आणि त्यांनी एक्सपोज करून टाकलं. आता जे लोक आहे वर्ल्ड वाईड, पत्रकार असेल, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट असतात, हे काय केलं, सगळं चालू केलं. त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग की भारतचं नाव आहे, आपला देशाचं आहे, आणि आपला देशाच्या कॅबिनेट रँकच्या पेट्रोलियम मिनिस्टर जगदीप पुरी हे जेफ्री एप्स्टीनशी संपर्कात होता. अनिल अंबानी, मुकेश अंबानीचे लहान भाऊ आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे डायरेक्टर आणि काय वाईस चेअरमॅन असेल, त्याचं नाव आलं. हे पण डायरेक्ट एप्स्टीनशी संपर्कात होता. आणि आज काय चालू आहे, आंतरराष्ट्रीय जगात 9 देशामध्ये प्रेसिडेंट असेल, प्राईम मिनिस्टर असेल, मिनिस्टर असेल, हेड ऑफ स्टाफ असेल, सगळं राजीनामा चालू आहे. तुमचं नाव एप्स्टीन बरोबर आलं की राजीनामा. तुमचं नाव आला म्हणजे तुम्ही आयलँडमध्ये गेलं, तुम्ही क्रूर माणूस आहे ना. हे बघा, हे आज तुमच्या पॉडकास्ट जे लोक बघतात आहे, छोट्या लेकरी त्याच्या घरी आहे, आणि अशा 12-13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणं, रेप करणं, मर्डर करणं, याच्या व्हिडिओ शूटिंग करायचे. तुम्ही आहे इंटरनेटमध्ये बघा, तुम्ही किती क्रूर आहे माणूस. यांच्याशी रिलेशन ठेवणं गुन्हेगार आहे ना हे. आणि याचा गुन्हा असा नाही की 19मध्ये पकडलं, 2006मध्ये कन्व्हिक्टेड होता तो. हे जे जगदीप पुरी असं बोलू शकत नाही ना की मला माहीत नव्हतं. 2006मध्ये कन्व्हिक्टेड होता. अशा व्यक्तीची अनिल अंबानीने संबंध ठेवलं. अनिल अंबानी, हरदीप पुरी जे आहे, हे लगातार यांच्याशी वार्ता करायच्या, ईमेल, चॅटबॉक्स सगळं बाहेर आलं. आणि इंटरेस्टिंगली रुनेश, त्याच्यामध्ये बघ, जगदीप पुरी जे आहे त्यांनी ईमेल्स पाठवले, आणि 9 टाइम्स मीटिंग झालं त्यांच्या. याच्यामध्ये पुरी यांना म्हणतंय जगदीपला की मला तुला भेटायचं आहे, डिजिटल इंडिया म्हणून असा प्रोग्राम आमच्या देशात लॉन्च होणार आहे, आणि तू याच्यामध्ये इनपुट दे, आणि तू याच्यामध्ये इन्व्हॉल्व हो. 2014मध्ये चालू आहे ईमेल, चॅटबॉक्स सगळं, आणि 2017मध्ये इंडियामध्ये लॉन्च झाला डिजिटल इंडिया. आणि 2017मध्ये
17मध्ये जगदीप पुरी हे ऑर्डिनरी सिटीजन होता. हे तेव्हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पण नव्हता. हरदीप सिंग पुरी हे ऑर्डिनरी माणूस होता 2014मध्ये. तो भारतीय जनता पार्टीचा सदस्य नव्हता, तो मेंबर ऑफ पार्लमेंट नव्हता. त्यांच्याकडे भारत सरकारच्या इनसाइड इन्फॉर्मेशन कसं होतं हे प्रश्न. आणि नरेंद्र मोदीसाठी हे जे व्यक्ती आहे ते लॉबिंग करायचं, तर हे उघड झालेलं आहे. म्हणून आज तुम्ही बघा, राहुल गांधी असेल, सगळं काँग्रेस पार्टी आहे, हे डिमांड करत आहे की याला राजीनामा द्यायला लागेल. आता तुम्ही युनायटेड किंगडममध्ये बघा, तिथे जे प्रिन्स होतं त्याला राजीनामा पण दिलं. जे प्रिन्सचं टायटल ड्यूकचं टायटल होतं त्याच्या पण बाहेर काढलं, आता अरेस्ट पण केलं. आणि असा 9 कंट्रीजमध्ये चालू आहे. फक्त भारतीय मध्ये हे जे मिनिस्टर आहे याला काय होत नाही, काय अरेस्ट नाही, काय नाही, आणि कोणी काय बोलत नाही. मला नरेंद्र मोदी साहेबांना विचारायचं आहे की हे जे मिनिस्टर आहे यांच्याकडे असं काय आहे, इनसाइड इन्फॉर्मेशन, राज काय आहे की तुम्ही यांना प्रोटेक्ट करताय, हे आपला प्रश्न आहे. आणि तसाच तुम्ही बघा, अनिल अंबानी जे आहे, अनिल अंबानी 2014मध्ये एफस्टीनचं जे चॅट बॉक्स भेटलं, डेट आहे, टाईम आहे. एफस्टीन त्याला सांगताय की तू प्रधानमंत्रीला सांग. त्यांनी असं विचारलं अनिल अंबानीने एफस्टीनशी की काय झालं की US जे नवीन सरकार आहे तो भारतमध्ये काय इंटरॅक्शन होत नाही बरोबर, आणि आमच्या प्रधानमंत्रीला काय वेळ भेटत नाही. तो जेफ्री एफस्टीनने सजेस्ट केले की तुझा प्रधानमंत्रीला सांग की इस्रायल जायला. मग नरेंद्र मोदी साहेब इस्रायलमध्ये जातो. त्यानंतर एफस्टीनचे ईमेल अगेन अनिल अंबानीशी वार्ता जे झालं, सांगितलं की आता तू प्रधानमंत्रीला सांग US ला इन्व्हाइट करा, म्हणजे इन्व्हाइट केलं त्याने. म्हणजे US सरकारसाठी जेफ्री एस्टीन हे लॉबिस्ट होता आणि त्याच्या संपर्कात अनिल अंबानी आणि प्रधानमंत्री होते. हे खूप गंभीर बाब आहे. असा इंटरनॅशनल क्रिमिनल जे आहे त्याच्याबरोबर तुम्ही संबंध ठेवतात, असं हे लॉबिंगचं काम करतात, हे सगळं हे आपल्या देशाचे प्रधानमंत्रीवर हे प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून प्रधानमंत्रीला पण राजीनामा द्यायला पाहिजे आणि हे जे मंत्री आहे पुरी याला पण राजीनामा द्यायला पाहिजे. नाही, तुम्ही जो सर प्रश्न निर्माण केला त्याने खरंच एक प्रश्न पडतो की देशाच्या 75 वर्षामध्ये कुठलाही पंतप्रधान आपल्या इस्रायलमध्ये गेला नाही, परंतु आपला जे देशाचे जे स्टँड आहे तुम्ही बघा, प्रो पॅलेस्टाईन होतं. नेहरूजी, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंहराव, देवी गौडा, A.K. गुजराल, मनमोहन सिंग, वाजपेयी, हे सगळं वी वर प्रो पॅलेस्टाईन. इस्रायल हे जे राज्य देश जे म्हणतात हे जबरदस्तीने त्यांनी उभा केलेला देश आहे. म्हणून याच्या विरोध आपल्या देशाचा स्टँड आहे, देशाचे स्टँड आहे, कोणी पक्षाचा स्टँड नाही. पण हे भारताचे प्रधानमंत्री पहिल्यांदा एफस्टीनने सल्ला दिला म्हणून इस्रायलला गेलं. आणि आत्ता हे आपला पॉडकास्ट चालू आहे. आज तर उद्या तो सेकंड मीटिंगसाठी ते आता इस्रायलला जाणार आहे. हे खूप गंभीर बाब आहे. इस्रायलकडे मोसाद आहे, वर्ल्ड वाईड. मोसाद जे आहे तो एस्पोनाज म्हणजे जे सिक्रेसी असतात ना, सिक्रेट फाईल्स असेल, व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, एस्पोनाजमध्ये लोकांना एक्सपोज करायचं जे काम आहे हे सगळं डेटा जे मिनिस्टर्स असतात, मोठमोठे बिझनेसमॅन आहे, यांना हनी ट्रॅपमध्ये हे सगळं काम मोसाद करतात आणि मग ब्लॅकमेलिंग करून मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेतात. म्हणून आपण विचारतोय भारत सरकारच्या आता आपल्या प्रधानमंत्रीला, तुम्ही कशाला इस्रायलला जातोय? आणि आपण जेव्हा प्रो पॅलेस्टाईन एक अजेंडा आहे आपल्या देशाचे, पॉलिसी आहे, इंटरनॅशनल पॉलिसी आहे आपला, याच्या विरोधात तुम्ही, आणि कोणी सल्ला दिलं? जे क्रिमिनल आहे. एफस्टीन कोण आहे? क्रिमिनल आहे. क्रिमिनल. याच्या सल्ल्याने तुम्ही इस्रायलला जातात, हे प्रश्नचिन्ह आहे, हे डाऊट आहे. आणि जे एफस्टीनचे फाईल आहे
आत्ता काय 5 या 10% बाहेर आले. 95% आत्ता यायच्या बाकी आहे. आणि तेव्हा आपल्याला कळेल कोण कोण एफटीनची कनेक्टेड होतो. सर आपण बातम्या बघतो अनेक, देश पातळीवरती असतील, जागतिक पातळीवरती असेल, तर लोकांच्या कानांवरती एक शब्द येतो की टॅरिफ वॉर. तर हे नेमकं टॅरिफ वॉर काय आहे भारतासोबत अमेरिकेचं, तर आम्हाला तुम्ही सविस्तर स्पष्टपणे सांगा. बघा, एक टॅरिफ जे असतात आपल्याला कस्टम ड्युटी ज्याचा असतात. ओके. तुम्ही काही प्रोडक्ट US मध्ये आणलं तर भारत सरकार एक कस्टम ड्युटी लावतात. एअरपोर्टमध्ये तुम्ही जाऊन तसं इंडस्ट्रीमध्ये असतात. आता बघा, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, तिथून एक हार्डली डेव्हिडसन बाईक आला तर आपण 200% टॅरिफ टाकतात. आणि इथून तुम्ही एक रॉयल एनफिल्डचं बुलेट US ला पाठवलं तर 0 टॅरिफ. आणि हे टॅरिफ जे आहे ते कॉन्स्टंट असं होतं की तिथून सामान आलं तर 200%, इथून गेला तर 0%. वी आर अ डेव्हलपिंग नेशन्स, इट इज अ डेव्हलप्ड नेशन. डेव्हलपमेंट याच्यामध्ये फरक आहे. ते डोनाल्ड ट्रम्प आले, त्यांनी सांगितलं की आपण रेसिप्रोकल टॅरिफ करू. म्हणून जसं आहे की तुम्ही मला 50% टाकलं, मी पण टाकतो, असं होत नाही. एक बेसिक डिफरन्स असतात. आणि हे आजचा रूल नाही आहे, हे गेला 60-70 वर्षापासून चालू आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं, वर्ल्ड वाईड त्यांनी एक टॅरिफ वॉर म्हणून सुरू केलं. आणि सगळं देशांना, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, सगळं देशांना एक टॅरिफमध्ये टॅक्स टाकलो. आता आमच्या पण वर त्यांनी 25% असा टाकलं होतं आणि ते चालू होतं. आता आमच्यावर तुम्ही 25% टाकणार तर काय होणार, आमचे जे एक्सपोर्ट आहेत त्याच्यामध्ये कमी होणार. आणि त्यांचे जे लोक नागरिक आहे, US चे नागरिक, त्याला जे सामान आहे ते महाग पडणार. चालेल, तो आपला काय एक्सपोर्टमध्ये आपल्याला काही नुकसान होणार. आता काय झालं, इंटरेस्टिंगली युक्रेन आणि रशियाचे वॉर चालू आहे. आणि हे 4 वर्षापासून वॉर चालू आहे. आणि कंप्लीट युरोपियन देश यांनी तो बंदी घातला रशियावर आणि सांगितलं की आम्ही त्याच्या गॅस आणि ऑइल घेणार नाही. आपले देशाचे जे कंपनी आहे, HPCL, BPCL आणि रिलायन्स, आणि मुख्यतः रिलायन्स यांनी काय केलं, रशियातून ऑइल इम्पोर्ट करायचं रुबल्समध्ये आणि प्रोसेस करून व्हाईट पेट्रोलच्या रूपात युरोप कंट्रीला द्यायचं, एक्सपोर्ट करायचं. याच्यामध्ये खूप चांगलं मार्जिन होतं. आणि हे 4 वर्षात जेव्हा मी रशियामधून ऑइल इम्पोर्ट करायचा तेव्हा तो खूप सस्तेमध्ये आम्ही, म्हणजे 20-30% डिफरन्स होता. तुम्ही इराणमध्ये घ्या, सौदी अरेबियामध्ये घ्या, मधून घ्या, कुठून घ्या, 20-30% डिफरन्स होता. खूप फायदा झाला हे लोकांना, रिलायन्सला पण खूप फायदा झाला, HPCL, BPCL यांना पण फायदा झाला. पण गव्हर्नमेंटनी हे फायदा आम नागरिकाला दिलं नाही. आता काय झालं की आपण जे बोललो ना, एप्स्टीन फाईल, ते बाहेर आलं. आणि जसं बाहेर आला की तो पेट्रोलियम मिनिस्टर आपला हरदीप पुरी यांचं नाव बाहेर आलं. अनिल अंबानीच्या इन्व्हॉल्वमेंट विथ प्राईम मिनिस्टर आणि जेफ्री एप्स्टीनने सल्ला दिला म्हणून प्रधानमंत्री इस्रायलला गेलं, मग US मध्ये गेलं, सगळं उघड झालं. आणि एप्स्टीन जे आहे तो क्रिमिनल आहे. आणि आज जगात काय चालू आहे की 9-10 कंट्रीजमध्ये राजीनामा होत आहे, अरेस्ट होत आहे तुमच्या इन्व्हॉल्वमेंट असले तर. आत्ता संशयाच्या बाग हे आहे की जसा हे 5-10% बाहेर आलं, त्याच्यामध्ये अनिल अंबानी आणि हरदीप पुरीचं नाव आलं, प्रधानमंत्री साहेबाचं नाव आलं, की इथे केंद्र सरकारमध्ये गडबड चालू झालं. आणि लगेच केंद्र सरकारने काय केलं, डोनाल्ड ट्रम्पला फोन करून सांगितलं की जे तुमचं टॅरिफ आहे, आम्ही आता रशियामधून ऑइल घेणार नाही, तुम्ही आमचे मायबाप, आणि तुम्ही टॅरिफ लावा आमच्यावर 18%, आम्ही तुमच्या प्रोडक्टवर काही लावणार नाही.
आता ही मोठा चूक आहे. आपण त्याच्यावर लावायचा. आता तो झाला 0% आणि तो आता इथे काहीतरी आणलं तो 0% झाला. आम्ही काय तिथे एक्सपोर्ट केला तर तो 18% झाला. हे नुकसान आहे आपल्या देशाचं. आणि 2-3 कंडिशन आहे. पहिल्यांदा एक फॉरेन नेशन जसं युनायटेड स्टेट, तिथे राष्ट्रपती बोलत आहे की भारतवर आम्ही हे ठेवणार, नजर ठेवणार की तुम्ही रशियाशी ऑइल घेणार का. घेतलं तर मी त्याला 25% आणखी टॅरिफ टाकणार. म्हणजे US आता आमच्यावर दादागिरी करत आहे. समजलं कसं आहे. पूर्वी हे 0 होता टॅक्स, आता 18% झाला तो. आणि आम्हाला भेटायचा तो आता 0 केलेला आहे त्याने. आता सेकंड एक कंडिशन टाकलं की तिथे जितके ॲग्रो प्रोडक्ट्स आहे, मिल्क प्रोडक्ट्स आहे, जसं चीज, पनीर, मिल्क असेल, ते सगळं आता तो इम्पोर्ट करणार आहे आणि टॅरिफ 0 आहे. आता काय होणार आहे, तुमच्याकडे अमोल असेल, महाराष्ट्रामध्ये जे आपल्याकडे कोणते फॅक्टरी आहे ते आरे असेल, गोकुल असेल, असं सगळं इंडस्ट्री यांना कॉम्पिटिशन देणार आहे ते. आणि या कॉम्पिटिशनमध्ये USचे जे ॲग्रो डिस्ट्रीब्युटर आहे यांचा मुकाबला आपले लोकल प्लेयर्स करू शकत नाही. रेट मॅच करू शकत नाही, क्वालिटी मॅच करू शकत नाही. आणि हे जे आपले इंदिरा गांधींनी सुरू केलं होतं मिल्क रेव्होल्युशन, व्हाईट रेव्होल्युशन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये कोरियन साहेबांनी तिथे अमूल सुरू केलं. महाराष्ट्रामध्ये हे मोठं कॉपरेटिव्ह सेक्टर जे आहे हे सगळं कोलॅप्स होणार आहे. म्हणून हे टॅरिफ वॉरच्या विरोधात आहे. आणि आमचा हे आरोप आहे की एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी साहेबाचे नाव आहे, म्हणून तुम्ही US समोर सरेंडर करत आहे. आणि USचे सरेंडर करून USला आता 0% टॅरिफ लावणार आहे आणि ते लोक आपल्याला 18% लावणार. म्हणून हे आपला मोठा हार आहे आणि भविष्यात याचा नुकसान आम्हाला होणार आहे. सर मला सांगा, अमेरिका मोदी सरकारला, भारताला कंट्रोल करते आहे का? हे बघा, जेव्हा हे जेफ्री एप्स्टीनच्या फाईलच्या सगळं बाहेर आलं त्यानंतर बघा ना, जे USचे जे ॲम्बॅसेडर आहे ते आता आपल्या वेस्टर्न कमांडर यांच्याशी मीटिंग घेत आहे चंदीगडमध्ये. हे परवा 3-4 दिवस पूर्वी झालं आहे. हे कधी होत नव्हतं. USचे ॲम्बॅसेडरला आमचे आर्मीचे वेस्टर्न जोशच्या कमांडरला कशाला घालून तुम्ही देत आहे? आपल्या ॲम्बॅसेडरला तुम्ही अलाव करतात का? तिथे पेंटागन आहे, त्याच्या गेटच्या बाहेर पण तुम्ही घेणार नाही त्याला. आमचे मिलिटरी बेसमध्ये आमचे कमांडरशी काय संपर्कात तुम्ही करणार आहे? हे मोठा प्रश्न आहे. आणि याच्या पूर्वी कधी हे झाला नाही. सेकंड, तुम्ही बघा, जे टॅरिफमध्ये आम्हाला नुकसान झालं, 18%चं नुकसान झालं. आणि सगळं ॲग्रो प्रोडक्ट्स तुम्ही इथे इम्पोर्ट करणार आहे, याच्यामध्ये खूप मोठं नुकसान आहे. आणि हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कोण आहे आम्हाला सांगायला की तुम्ही रशियाशी संपर्क ठेवू नका, त्याच्या ऑइल घेऊ नका. आम्हाला 20% कमी ऑइल भेटत आहे तो आम्ही घेणार. हे तुम्ही लक्षात ठेवा की ते 4 वर्षात जे 20-25% लेसमध्ये क्रूड ऑइल आला, त्याच्या बेनिफिट आम नागरिकाला काय दिलं नाही. पण आता युनायटेड स्टेट्स जे आपल्याला ऑइल देणार आहे ते महाग असणार आहे. याच्या बघा तुम्ही, केंद्र सरकार बराबर आम जनताशी ते वसुली करणार आहे. म्हणून आपल्याला हे विरोध करायचा आहे. आणि युनायटेड स्टेट्सच्या तुम्ही हे बघा की हे जे आहे नॅचरल अलायन्स त्यांच्या पाकिस्तानची आहे. आणि रशिया जे आहे हे गेल्या 60-70 वर्षापासून आपला बरोबर एक अलायन्स होतं, मित्र आहे. आणि जेव्हा युनायटेड स्टेट्सने आपले वॉर कॅरियर पाठवले होते तो रशिया आपल्या संपर्कात होतं, आपल्याला मदत करायचं सगळं. मिलिटरी वॉरफेअर मटेरियलमध्ये पण रशियाचा मोठा भाग असायचा. आत्ता ड्यू टू युनायटेड स्टेट्स आत्ता पाकिस्तान आणि रशियाच्या संपर्कात आले आणि ट्रेड डील चालू आहे त्यांच्या. रोड
आणि रेलच्या सब कनेक्टिव्हिटी होत आहे. तुम्ही एक बघा, नरेंद्र मोदी साहेबाच्या जे एप्स्टीन फाईलमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांच्यामुळे आपला रशिया पासून आपला दूरी होत आहे. आणि हे फक्त एक माणसासाठी संपूर्ण देशाचे तुम्ही वाट लावताय. आणि रशिया हे एक लॉयल फ्रेंड होता आपला. आता तो पाकिस्तान सोबत संधी चालू आहे त्यांच्या. इंटरनॅशनलमध्ये तुम्ही बघा, आपले जे फॉरेन मिनिस्टर आहे त्याला तुम्ही टॅरिफच्या विचारा तो बोट दाखवतात की तुम्ही होम मिनिस्टरशी हे करा, संपर्क करा. म्हणजे जे फॉरेन अफेअर्सच्या आहे टॅरिफ हे कोणाच्या असतात? फॉरेन मिनिस्ट्रीचे अंतर्गत असतात. याच्यावर त्याच्याकडे काय जबाब नाही, काय इन्व्हॉल्वमेंट नाही. जे काय निर्णय होत आहे आज देशात फक्त PMO घेत आहे आणि अमित शहा घेत आहे. कोणी मंत्रीला काय लक्षात नाही, जे पियुष गोयलला माहीत नाही, हे आपले जयशंकरला काही माहीत नाही. एक दोघांकडे आपला बोट दाखवतात. त्याच्या डिपार्टमेंटमध्ये काय झाले त्यांना माहीत नाही. राजनाथ सिंगला आपल्या डिफेन्समध्ये काय होत आहे माहीत नाही त्यांना. सगळं शॉर्ट्स एक व्यक्ती नरेंद्र मोदी साहेब घेत आहे आणि हे खूप घातक. आणि आज तुम्ही बरोबर तुमचा प्रश्न होता, US चे कंट्रोल करत आहे भारताला, टर्म्स डिक्टेट करत आहे. टॅरिफ त्याच्या मनात जसं वाटले असा टॅरिफ लावत आहे. आणि आत्ता काय कंडिशन त्यांनी टाकला आहे आणि ओपनली त्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात की नरेंद्र मोदी इज अ व्हेरी गुड मॅन, पण आय डोंट वॉन्ट टू रून हिज कॅरियर पॉलिटिकल, असं म्हणतात. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही सांगतात की हे खूप चांगलं आहे, पण मी याच्या पॉलिटिकल करिअर बर्बाद करू शकतो. म्हणजे तुम्ही दम पण देताय, अँड तो पण इंटरनॅशनल मीडियामध्ये. आणि आता US कोर्टने त्याच्या तोडगा केलाय. तिथे काय झालंय की डोनाल्ड ट्रम्पने जे टॅरिफ वॉर लावले होते वर्ल्ड वाईड त्याच्यावर स्टे आणलाय. एक भारताचे पत्रकार होता, त्याने विचारलं की आत्ता तुम्ही जे 18% लावलंय भारताला आणि जे अग्रीमेंट केलं त्याच्या काय होणार? तो ट्रम्पचा रिप्लाय होता की सगळ्यासाठी जे झालं तो कोर्टमध्ये झालेला आहे, पण भारतकडे जे आमच्या झालेलं आहे याच्यामध्ये देअर इज नो चेंज. म्हणजे जे 18% आपल्यावर टॅरिफ लावलाय तो तसाच असणार. म्हणजे आज आम्हाला असं वाटतंय जेफ्री एप्स्टीनच्या जे फाईलचे ब्लॅकमेलिंगमुळे आपल्यावर हे टॅरिफ लावण्यात आले. सर, तुम्ही जे सांगताय खरंच खूप गंभीर आहे. एकंदरीत संपूर्ण देशाचं राजकारण आणि जागतिक पातळीवरचं राजकारण याच्यामुळे आपण कुठेतरी मागे पडतोय असं दिसतंय. पण रशिया आणि पाकिस्तानचे संबंध जवळजवळ खूप चांगले हळूहळू व्हायला लागलेत. तर आपण याच्याकडे कसे बघतो? बघा, तुम्ही एशियामध्ये बघा, आणि आपण आता जे सर्जिकल स्ट्राईक झाले, ऑपरेशन सिंदूर झालं, तेव्हा आपल्या देशाच्या लोकांना, मिलिटरीला आणि प्रधानमंत्री आणि अपोजिशन सगळ्याच्या वाटलं की जेव्हा हे 3 दिवसाचे युद्ध होतं त्याच्यामध्ये चायनाच्या प्रॉक्सी पाकिस्तान आहे. पाकिस्तान आमच्या विरोधात लढत नाही, चायना त्याला प्रॉक्सी ठेवून लढतं. एक्झॅक्टली. टर्कीने त्याला ड्रोन टेक्नॉलॉजी दिलं. मलेशिया त्यांच्या समर्थनात आलं. जे सौदी अरेबियाचे जे कंट्रीज आहेत ते सगळं त्याच्या समर्थनात. आमचे बरोबर कोणी नव्हतं. रशिया होतं, रशिया आपला मित्र आहे म्हणून होतं. फ्रान्स होतं, आपण रायफल घेतलं म्हणून फ्रान्स आपला बरोबर होता. आणि तिसरा कंट्री होता अफगाणिस्तान, ज्याला आपण आतंकवादी बोलायचं. आता तिथे तालिबान आणि पूर्वी आपण त्याला टेररिस्ट सांगायचा, तो आपला बरोबर. हे 3 सोडलं तर तिथे पाकिस्तान बरोबर 16 कंट्रीज होतं, इन्क्लुडिंग युनायटेड स्टेट्स. म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी अपोजिशनचे MPsला पाठवलं वेगवेगळ्या देशात. तुम्ही जा तिथे बोला त्यांच्याशी आणि समर्थन आणा. अरे मग गेल्या 11 वर्षात तुम्ही जे फिरलं जगात, इतके वर्ल्ड टूर केलं, त्याचा काय उपयोग झाला?
आज एक देश नाही आमच्या बरोबर, आणि एक जे होतं रशिया. एशियामध्ये काय झालं, उद्या चायना आणि पाकिस्तान आपल्या विरोधात आलं तर आपल्याला कोण आहे आपला अलायन्स? फक्त रशिया होता. रशिया होतं. आता हे टॅरिफ डील, एप्स्टीन फाईल मुले तुम्ही रशियाशी आपलं जे रिलेशन आहे तुम्ही तो खराब केलं. ऑइल घेण्याचे जे इम्पोर्ट होतं तो बंद करून टाकलं. आता उद्या काय झालं तर कोण येणार? आणि युनायटेड स्टेट्सचे आम्ही बघितलं, जेव्हा जेलेन्स्की जे युक्रेनच्या राष्ट्रपती आहे, जेव्हा वॉर सुरू झालं नव्हतं तेव्हा USA त्याला पाठीशी होतं. जसं वॉर सुरू होलं काय इन्व्हॉल्वमेंट नाही. आणि एशियामध्ये आपल्याला पाहिजे ना एक मित्र, तो आपला खरा मित्र रशिया आहे. माझा तर एक सल्ला आहे की हे सगळं USचे जे ट्रेड डील आहे हे सगळं रद्द करा. रशिया वॉज अ ट्रू फ्रेंड, त्याच्याबरोबर आपल्याला अलायन्स आणि संधी ठेवायला लागेल. आणि आत्ता जे झालं, तुमचा जे प्रश्न होता पाकिस्तान बरोबर, हे खूप डेंजरस आहे. रशिया आणि पाकिस्तानने एक करार केलं, एक नवीन रोड वेस्टचा त्यांनी एग्रीमेंट केलं. लोक विचारतात अरे पाकिस्तानमध्ये कोण रशियन लोक जाणार आहे? तर रोड हे जे आहे फक्त लोकांच्या येण्या जाण्यासाठी नव्हतं, ट्रेडसाठी असतं. एकदा ट्रेड सुरू झालं, बिझनेस इंटरेस्ट सुरू झाला, मग तुमच्या काय रिलेशन असतात तो घट्ट होणार. आणि मग उद्या इंडिया तुमच्या समर्थन मागणार तेव्हा मग हे प्रॉब्लेम असतात. म्हणून इतका वर्षामध्ये, गेल्या 75 वर्षामध्ये तुम्ही बघा, रशिया वॉज ऑलवेज अगेन्स्ट पाकिस्तान अँड प्रो इंडिया. नरेंद्र मोदी एक माणूससाठी हे सगळं आता गोंधळ झालेलं आहे. आणि हे आपल्याला करेक्ट स्टेप घ्यायला सरकार चेंज ऑफ रिझिम पाहिजे. नरेंद्र मोदीला राजीनामा द्यायला लागेल. एक भारतीय जनता पार्टी कोणी वेगळा प्रधानमंत्री आला तरीही हे चेंजेस होऊ शकतात. हे बघा, एप्स्टीन जे फाईल्स आहे याच्यामध्ये 100% मला विश्वास आहे की नरेंद्र मोदीचे नाव असेल, व्हिडिओ असेल, माहीत नाही काय. पण जसा एप्स्टीनच्या फाईल उघड झाला की आपण US सरेंडर करायला सुरू केलं. त्यांनी टॅरिफचं आपण सेटल केलं. आपण स्वतः सांगितलं की रशियातून ऑइल घेणार नाही, तुम्ही 18% टाका. तुमचे जे ॲग्रो प्रोडक्ट्स आहेत तुम्ही इम्पोर्ट करा. इंडिया तुम्हाला ओपन मार्केट उघड करून ठेवलं तुम्ही US साठी. हे सगळं डेंजरस आहे आणि देशाचे हिताच्या नाही विरोधात आहे. माझा पुढचा प्रश्न सर, की आपल्या संपूर्ण देशामध्ये काही अनेक राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये गोहत्या बंदी कायदा आहे, परंतु आज जागतिक पातळीवरती आपण 3ऱ्या नंबरवरती आहोत ज्याच्यामध्ये आपण बीफ एक्सपोर्ट करतो. सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, गोहत्या कायदा बंदी भारतीय जनता पार्टीने आणली आहे. जेव्हा जेव्हा कधी उठाव होतो तेव्हा भारतीय जनता पार्टी पुढे असते. मग आपण 3ऱ्या नंबरवरती कसे? हे बघा, भारतीय जनता पार्टीच्या जे पॉलिसी असतात, जसा बेटी बचाव बेटी पढाव, आणि जे कर्तृत्व असतात, जे रेपिस्ट असतात त्यांना तो बेल देऊन टाकतो. गौहत्यामध्ये पण असं आहे, जेव्हा पब्लिक गॅदरिंग, कोणी मोठा हिंदूच्या सभा असतात तिथे जाऊन सांगणार की गौ आमची माता आहे, आणि गौ हत्या जे आहे ते एक वर्ग असा लोक आहेत ते गौ हत्या करतात. हे आमच्या जे धर्माच्या विषयावर लोक येतात म्हणून एक द्वेष करण्याचे हे करतात मुसलमान विरोधात. पण आता देशात तुम्ही बघा 23 स्टेट्समध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. 23 पूर्ण बहुमत असेल या अलायन्समध्ये असेल 23 स्टेट्समध्ये. याच्यामध्ये फक्त 11 स्टेट्स आहे तिथे गौहत्या बॅन आहे. गोवामध्ये चालू आहे, आसाममध्ये चालू आहे, सिक्कीममध्ये चालू आहे, मिझोराम आहे, मणिपूर आहे, सगळीकडे चालू आहे. ते आसाम आणि सिक्कीममध्ये तर ते तर म्हणतात मिथून येते. आता तुम्ही हे बघा की नॅशनल मीडियामध्ये कोणी विचारलं, न्यूज 24 मध्ये
तो सुधांशू त्रिवेदी म्हणून त्याचा प्रवक्ता होता. तो जेव्हा अँकरने विचारलं की नॉर्थ ईस्टमध्ये सगळं तुमचं राज्य आहे, तुमचा मुख्यमंत्री आहे, तिथे पण घाला ना गौ हत्यावर बंदी घाला. तो त्यांनी सांगितलं अरे जो वापे खाते हो थोडी घाई आहे. त्याच्यावर तो त्रिवेदीचा असा आन्सर होता वो तो मिथुन है, इंडियन अबेकस करके है, इसको हम गाय मानते हैं, मिथुन को मानते नहीं. असे मूर्ख सारखे जवाब देतात हे लोक आणि लोकांना कन्फ्यूज करतात. याच्यामध्ये जे लोक बसतात ते 50% लोकांना असं वाटत असेल की जे बोलतंय हे खरं आहे. हे खरं आहे. म्हणजे आज तुम्ही बघा वर्ल्ड वाईडमध्ये स्वतः नरेंद्र मोदी सांगितलं की पिंक रेव्होल्युशन करायचं आहे. पिंक रेव्होल्युशन म्हणजे काय, जे बीफ आहे त्याचा एक्सपोर्ट. आणि आज जेव्हा काँग्रेसचा राज्य होता बीफ एक्सपोर्टमध्ये आपला देश 7व्या नंबरवर होता. आणि आत्ता भारतीय जनता पार्टी सत्तात आहे, देशात असेल राज्यामध्ये असेल, आज आपण वर्ल्डमध्ये नंबर 3rd वर. म्हणजे काँग्रेसचे काळ जेव्हा होतं तेव्हा 7th वर होतं, आता 3rd वर. तो हे त्यांच्या बोलण्यामध्ये आणि कर्तृत्वामध्ये हे फरक आहे. एक राजकारणाचा भाग आहे. हे फक्त राजकारण आहे, काय नाही. जसा तो म्हणतात तो अमित शहा जाऊन बघतो परिवारवाद. आता तुम्ही बघा अजित पवार गेले, दुर्दैव आहे, पण कोणी आलं डेप्युटी CM सुनीत्रा पवार. जितके तुमच्या भारतीय जनता पार्टीचे जितके नेता म्हणले बघा सगळ्याचे मुलं आहे. स्वतः अमित शहाचा मुलगा आहे ना ICCचा चेअरमॅन आहे, त्याच्यापूर्वी BCCIचा होता. अनुराग ठाकूर बघा, असं लिस्ट आहे. राजनाथ सिंग आहे, त्यांचा मुलगा बघा तुम्ही, लिस्ट आहे लोकांचे. त्याचे मुलगा कॉर्पोरेटर असतात, MLA असतात, MP असतात, मिनिस्टर असतात. कुठला परिवारवादच्या वार्ता करत. तर हे सगळं चुकीचं आहे. याच्या जे प्रोपगँडा आहे बघ काय नाही, त्याच्या सत्यता काय नाही. मुंबई क्राईम ब्रँचची एक दिवस रेड पडते साताऱ्यात. 450 करोड रुपयाचं ड्रग्ज त्या फॅक्टरीत सापडतं. ती फॅक्टरी ज्या जमिनीवरती आहे ती जमीन एका मंत्र्याच्या भावाच्या नावावरती आहे. तर याबद्दलची माहिती जितकी लोकांपर्यंत पोहोचायला हवी तितकीपर्यंत पोहोचली नाही किंवा ती न्यूज दाबली गेली. तर याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा. बघा देशाचे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. तुम्ही उघड सांगा ना की एकनाथ शिंदे साहेबाच्या भाऊच्या नावच्या जे हॉटेल आहे तिथे तो त्याच्या नावावर आहे. त्याचं जे घर आहे गाव आहे त्याच्या गावात हे सगळं चालू आहे. आणि याच्यामध्ये 450 करोडचे आणि हे काय सप्लाय नव्हतं, फॅक्टरी आहे, फॅक्टरी सातारामध्ये. आणि उघड झाला, क्राईम ब्रँचने रेड केलं, लोकांना ताब्यात घेतलं. अच्छा, जे लोकांना ताब्यात गेलं याच्यामध्ये 50% लोक बांगलादेशी आहे. इंटरेस्टिंगली तुम्ही रस्ते जाऊन लोकांना बांगलादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेतात, तिथे फॅक्टरीमध्ये बांगलादेशी तुम्हाला सापडलं. उघड करा ना कोणाच्या फॅक्टरी आहे. एकनाथ साहेबाच्या गावात हे झालेलं आहे, मोठा फॅक्टरी आहे, जमीन 7/7 कोणच्या नावावर आहे, हे सगळं ट्रान्सपरन्सी टेबलला लागेल ना. फडणवीस यांच्या जबाबदारी आहे की महाराष्ट्राच्या जनताला तुम्ही जे दूध का दूध पाणी का पाणी करा ना, लोकांना सांगा ना कोणाच्या फॅक्टरी आहे. बरोबर. गप कशाला बसतात? सगळं लोकांना क्लीन चिट द्यायला बसलेले आपले देवेंद्र फडणवीस साहेब. फक्त क्लीन चिट देतात. कोणाच्या स्टाफला अरेस्ट केलं पैसा घेताना त्याला क्लीन चिट देऊन टाका. जे लोक विरोधात होतं या लोकांवर जेव्हा ईडीच्या दाढ पडलं तेव्हा तो काँग्रेसमध्ये असेल तर तो भ्रष्टाचारी, जसा BJP मध्ये आला तो क्लीन चिट मध्ये. तो एक क्लीन चिटच्या फॅक्टरी आहे की ड्रग्सच्या फॅक्टरी आहे सांगून टाका आम्हाला. T20चा वर्ल्ड कप सर सुरू आहे. आपलं पाकिस्तानसोबत वार सुरू आहे. आपण पाकिस्तानसोबतचे संबंध अगदीच आपले ताणलेले गेलेले आहेत. आपण पाकिस्तानसोबत मॅच खेळतो, सगळं होतं, फक्त आपण हात मिळवत नाही. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, तुम्ही आत्ता दिल्लीमध्ये बॉम्बलास्ट झाला, सगळं लोकांना माहीत आहे. आणि त्याच्यावर आपण ऑपरेशन सिंदूर केलं.
सिंदूरमध्ये आपला एअरक्राफ्ट गेलं, त्याच्या गेलं. प्रधानमंत्री सांगतात कोणी एअरक्राफ्ट पडलंच नाही. पडलं नाही. पण डोनाल्ड एअरफोर्सचे लोक सांगतात की तो पडलाय. डोनाल्ड ट्रम्प पण सांगतात ना की 14 डोनाल्ड ट्रम्प सांगतात की 7 एअरक्राफ्ट पडलं. मला एक विचारायचं आहे, देशचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असेल, गृहमंत्री अमित शहा, तुम्ही जाऊन पाकिस्तानच्या विरोधात नारा देतात, सांगतात की पाकिस्तानमध्ये आतंकवादी लोकांना ट्रेनिंग देतात आणि सगळं, तर हे लोकांना माहीत आहे. पण जेव्हा तुम्ही एक क्रिकेटचं सगळं मॅच चालू आहे, याचा विरोध कशाला घेत नाही? या मॅचेस मुले बेटिंगचे जे बाजार आहे हे मॅक्सिमम तापलेलं असतात. याच्यामध्ये 10,000 कोटीच्या बेटिंग लावतात. पाकिस्तानला जे बेटिंगचे जे गँगस्टर असेल, मोठमोठे लोक असतात, त्याचा फायदा होणार आहे आणि हा पैसेतून हे अतिरेकीय याच्या फंडिंग होतात. ओके. माझ्या तर हे विनंती असेल सरकारला की ताबडतोब हे जे मॅच असतात याला बंद करा आणि तुम्ही स्वतः सगळीकडे जाऊन पाकिस्तानच्या विरोध नारा देतात आणि तुमचा मुलगा जय शाह पाकिस्तान प्लेयर बरोबर गप्पा मारतात, तिथे मस्करी चालू आहे. आम्ही हे आपल्या यूट्यूबमध्ये त्याचे क्लिप पण व्हायरल झालं होतं. इथे आपले देशाचे जवान ज्यांच्या विरोधात सीमेमध्ये लढतात, शहीद होतात, त्याचे परिवारच्या लोकांना कसं वाटत असेल, त्याच्या घरचा माणूस गेलं, सगळं गेलं, संसार सगळं खतम होत असतात आणि त्याच देशाचे लोक बरोबर तुम्हाला मॅच पण केलायचं. हे जे आहे न्यूज चॅनल असेल, मोठमोठे आपले अँकर आहे, काय बोलत नाही. हे काँग्रेसच्या वेल असतात ना, हे काँग्रेसच्या सरकार असेल आणि हे इंडिया पाकिस्तानचा मॅच तिथे ऑर्गनाईज केला असेल, तुम्हाला माहित आहे कसा ते अँकर आपल्या विरोधात बोलणार. आणि तुम्हाला माहित आहे ना की एकनाथ शिंदे सांगतात की हे बाळासाहेब ठाकरेच्या ओरिजिनल आहे. बाळासाहेब ठाकरे जिवत असतील, तुम्हाला माहित आहे वानखेडेमध्ये कसा पिच खोदून टाकलं होतं. बाळासाहेब ठाकरे वॉज ऑलवेज अगेन्स्ट दिस मॅच आणि त्याच बाळासाहेब ठाकरेच्या नावाखाली तुम्ही आता हे महायुती सरकारमध्ये कशाला विरोध करत नाही तुम्ही? बाळासाहेब ठाकरे वॉज अगेन्स्ट दिस मॅच ना, बरोबर. जेव्हा अतिरेकी हमला व्हायचा, बाळासाहेब ठाकरे सांगायचा की याच्यामध्ये मॅच वीच काय होणार नाही, पाकिस्तानशी काही संबंध ठेवायचा नाही, कशाला ट्रेड करतात, कशाला मॅच खेळतात. एकदा त्याच्या जमिनीवर ते आतंकवादी यांना ट्रेनिंग देतात, पणा देतात, आपल्या देशाचे नुकसान करतात, याच्याबरोबर तुम्हाला कशाला मॅच खेळायचं? सोडून द्या ना, बॅन करून टाका ते ना. करत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की अमित शहा असेल, जय शाह असेल, भारतीय जनता पार्टी हे बोगस राष्ट्रवाद आहे, यांचं बोगस लोक आहे. काही दिवसांपूर्वी आता AI समिटची मीटिंग झाली, तिथे काँग्रेसने आंदोलन केलं, त्यांनी कपडे काढले आणि कपडे काढून नरेंद्र मोदी साहेबांनी AI समिट ठेवलं आणि काय प्रिपरेशन नव्हतं. फर्स्ट डे गोंधळ घातलं, त्याने इनॉग्रेशनसाठी स्वतः गेलं. काय झालं, सगळे जे लोक होते, जे ऑर्गनायझर्स होते, जे पार्टिसिपेंट होते, त्याला लॅपटॉप बॅन केलं, मोबाईल फोन बॅन केलं, आतमध्ये काय प्रेझेंटेशन नव्हतं. आणि जे लोक आहे AI मध्ये ज्यांनी ऑर्गनायझर होतं, कॅन्टीनमध्ये AI समिटमध्ये कॅन्टीनमध्ये QR कोड चालत नाही, कॅशने तुम्ही ट्रान्झॅक्शन करायचं. काय AIच्या जे बात तिथे दिल्लीमध्ये इतका ट्रॅफिक होता, कुठे गेला AI तुमचं? एअर पॉल्युशन कंट्रोल करत नाही तुम्ही. AI समिट तुम्ही दिल्लीमध्ये ठेवतात, पण आपल्याकडे काय उपलब्धी आहे का तिथे दाखवण्यासाठी? आपल्या आंतरराष्ट्रीय जगात आपला जे बदनामी झाला, तो गलगोटिया युनिव्हर्सिटीचे मुले, चायनाचे जे डॉग आहे त्याने सांगितलं की आमच्या आहे. आणि हे गलगोटिया युनिव्हर्सिटीचे जे मालिक आहे हे ओपनली नरेंद्र मोदीचे समर्थक आहे. आणि युनिव्हर्सिटी जे असतात ते त्याच्या एक आपला डेकोरम असतात, ते एज्युकेशनसाठी आहे. बट या युनिव्हर्सिटीचे लोक आहेत जे नरेंद्र मोदी यांना समर्थन करतात. याच्यामध्ये एक पेपर पण त्यांनी पब्लिश केलं होतं, जे
नरेंद्र मोदी तुम्हाला माहित आहे कोविडच्या काळात ते ताली बजाने का जे पॉलिटिकल ड्रामा केलं होतं ह्याच्यावर ह्या युनिव्हर्सिटीचे एक मुलगाने एक पेपर बनवलं होतं आणि सबमिट केलेलं होतं की हे तालीचे व्हायब्रेशन मुले कशा करोनाच्या व्हायरस मध्ये एफेक्ट होतात आणि कसा तो व्हायरस इनएफेक्टिव्ह असणार आहे म्हणून याच्या पेपरात टाकलं होतं. पण ते आता आम्ही सर एप्स्टीन फाईलचे जेव्हा मी सोशल मीडियावरती बघतो तर त्यामध्ये असं आलंय की ॲक्च्युली कोविड हा व्हायरस नव्हताच. हे फक्त एप्स्टीन फाईलमध्ये एक जागतिक पातळीवरती फक्त सगळ्या देशांची लोकसंख्या कमी करण्यासाठी हा आणलेला व्हायरस होता. हे बघा खूप सगळं आहे. हे जे टॉपिक तुम्ही जे म्हणता ते खूप वास्ट टॉपिक आहे आणि कोविड वॅक्सिन पण नव्हता, कोविड पण नव्हता, एक्झॅक्टली कोविड पण काय नव्हतं आणि वॅक्सिनमध्ये काय दम पण नव्हतं. हे जेव्हा तुम्ही एप्स्टीन फाईल तुम्ही बघणार गेट्स फाउंडेशन होतं ना त्याच्याकडे वॅक्सिनचे राईट्स होतं एक्झॅक्टली आणि हे गेट्स जे आहे बिल गेट्स आहे हे इन्वॉल्ड होतं एप्स्टीन बरोबर आणि याच्या बायको मेलिंडा गेट्स यांनी तलाक दिलेला आहे, डिवोर्स दिलेला आहे बिल गेट्सला. आणि कारण काय सांगितलं कोर्टमध्ये हे कोविड वॅक्सिनमध्ये केलेला फ्रॉड, एप्स्टीन बरोबर ठेवलेला संबंध, एप्स्टीन आयलंडमध्ये झालेला जे अत्याचार झाला याच्या मुले त्यांनी डिवोर्स घेतले. खूप गंभीर बाब आहे, वास्ट आहे. एकदा आपण पॉडकास्ट फक्त एप्स्टीनसाठी करू तेव्हा मी याच्यात सगळं उघड तुम्हाला सांगणार आहे. खूप मोठे मोठे कॉन्स्पिरसी असतात पण आपल्याला हे बघायचं की आपले देशाचे जे लोक आहे जे कोणी एप्स्टीन बरोबर संबंध ठेवलं इन्वॉल्ड असेल या लोकांवर कारवाई झाला पाहिजे. जसं अनिल अंबानी त्यांनी जे चॅट बॉक्समध्ये एप्स्टीनला सांगितलं की मला 750 करोड पाहिजे ॲज लोन. एप्स्टीन सांगितलं की मी तुला देणार नाही पण मी तुला एक फुल प्रूफ प्लॅन देतो. याच्यामध्ये काय करायच्या सोलार पॉवरच्या नावाखाली लोन घ्यायचा आणि सगळं फंड्स जे आहे ते तुम्ही बाहेर डायव्हर्ट करायचा आणि फुल प्रूफ बँक करप्सी प्लॅन करायचा. हिंदीमध्ये आपण सांगतात ना दिवालिया घोषित करायचा. आणि 2 वर्षानंतर अनिल अंबानीने एप्स्टीनच्या सला गेल्यानंतर त्यांनी 40,000 करोडचा लोन घेतलं. मग यांनी फुल प्रूफ बँक करप्सी प्लॅन केलं आणि आता आपल्याला माहित आहे अनिल अंबानी कोर्टमध्ये ॲप्लिकेशन दिला, ॲफिडेविट दिलं की माझ्याकडे ड्रायव्हर नाही आहे, मी स्वतः गाडी चालवतो, माझ्याकडे काही नाही आणि माझे जे फंड्स आहेत ते एक्झॉस्ट झाले. तो म्हणजे जे अनिल अंबानीचा ड्रामा चालू आहे 4-5 वर्ष हे सगळं एप्स्टीनच्या सलामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे चॅटबॉक्समध्ये आणि तो आता उघड. तो अनिल अंबानी वॉज अ कॉन्स्पिरेटर म्हणून मी काँग्रेस पार्टीने डिमांड पण केलं की तुम्ही अरेस्ट करा अनिल अंबानी. पण देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे आणि अनिल अंबानी असेल हे पुरी असेल हे सगळं को कॉन्स्पिरेटर्स आहे आणि नरेंद्र मोदीचे खास लोक आहे म्हणून हे वाचलेलं आहे. जेव्हा या देशात बदल होणार तेव्हा तुम्ही बघा हे सगळे लोक आतमध्ये जाणार, तुरुंगात असणार आहे लोक. किरीट सोमय्या यांनी आत्ताच काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईत जितके फेरीवाले आहेत त्यातले 80% फेरीवाले हे बांगलादेशी आहेत आणि त्यांच्या विरोधात ते आंदोलन करतात. तर हे खरं आहे का? बघा कोणी बांगलादेशी असेल तर तुम्ही त्याला पकडा आणि त्याला डिपोर्ट करून टाका. बरोबर. किरीट सोमय्या म्हणताय की 80% फेरीवाला हे बांगलादेशी आहे. म्हणजे आपले जे देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री ते नालायक आहे. देवेंद्र फडणवीस दोन्ही नालायक. कसे काय? म्हणून किरीट सोमय्या साहेबांना त्याच्या जे पोलीसवर काही भरोसा नाही म्हणून तो स्वतः बाहेर जाऊन त्याला धरपकड करत आहे. त्याला गृहमंत्री अमित शहावर भरोसा नाही, फडणवीस साहेबांना. हे बघा 2014 पासून केंद्र आणि राज्यामध्ये गेल्या 11 वर्षापासून लगातार भारतीय जनता पार्टी सत्ता आहे. बॉर्डर जे असतात ते BSF कडे असतात, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स गृह मंत्रालयाच्या हातात येतात. महाराष्ट्राचे बॉर्डर हे होम डिपार्टमेंट फडणवीस साहेबाकडे आहे
म्हणजे तुम्हाला या दोघी लोकांवर काय भरोसा नाही, म्हणून तुम्ही या लोकांच्या धरपकड करत आहे. आणि मी ह्याचा काँग्रेसमॅन तुम्हाला ऑफिशियल स्टेटमेंट देतो आहे, कोणी बांगलादेश ही असेल तर त्याच्या धरपकड करा आणि त्याला डिपोर्ट करा, जे नियमाप्रमाणे आहे. बरोबर. पण बांगलादेशीच्या नावाखाली तुम्ही जे मुसलमान आहे याला टार्गेट करत असेल तर हे चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी एक सकाळी विमान अपघात होतो आणि त्यात आपले सगळ्यांचे लाडके अजितदादा यांचा मृत्यू होतो. खरंच खूप दुःखद घटना होती महाराष्ट्रासाठी. तर त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्याच्यावरती अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. त्यातला सगळ्यांच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे. दादांचा विमान अपघात हा अपघात आहे की घात आहे? बघा, अजित पवार साहेबाच्या जे दुर्घटना झाली, हे घटना दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राने खूप चांगला नेता आणि नेतृत्व गमावलेलं आहे. आणि जे तुम्ही बघा, त्यांच्या जे एक काम करण्याची पद्धत होतं, सकाळी 6 वाजता उठून तो काम करायचा. आता तुम्ही जितके पुढारी आहे, नेता आहे, आम्ही बघतो आहे, सगळंच्या जे दिवस आहे 10 वाजता 11 वाजता सुरू होतं. बरोबर. त्याप्रमाणे तुम्ही अजित पवारच्या साहेबाच्या बघा, तो 6 वाजता. आणि तुम्हाला एक प्रगती काय असतात, डेव्हलपमेंट काय असतात, आणि एक विधानसभा या तर एक लोकसभा कसा डेव्हलप करायचा आहे तुम्हाला बघायचा आहे, तर तुम्ही बारामतीमध्ये जा. जसं चीज फॅक्टरी आहे, चॉकलेट फॅक्टरी आहे, हे फेरेरो राउचर आपण खातं त्याच्या फॅक्टरी आहे. एक मोठमोठे उद्योग तिथे लावलं आहे. तिथे जे स्थानिक लोकांना जे नोकरी भेटलं, रोजगार तिथे दिला गेला. एज्युकेशनमध्ये बघा, मोर देन 1.5 लाख लोकांना विद्यार्थी त्याची संस्था त्यांनी काढलं आहे. खूप प्रोग्रेसिव्ह माणूस होता हे. आणि हे प्लेन क्रॅश जे झाला, आता रोहित पवार जे आहे त्यांनी संशय घेतला आहे. काल मी त्याच्या असेंब्लीमध्ये बघितलं, त्यांनी जे प्रश्न केला आहे की जे पायलटच्या संबंधित असेल, की एक पायलट सांगितलं की मी ट्रॅफिकमध्ये अडकलो. आता 4 वाजता सकाळी कुठले देशात ट्रॅफिक असतात हे मला समजलं नाही. आणखी जे कपूर म्हणून पायलट आहे, त्याच्या एक पूर्वी पण ॲक्सिडेंट झाला होता, अल्कोहोलिक होता, असाच आरोप आहे. आणि एक अमोल मिटकरी म्हणून MLA आहे, त्यांचा असा आरोप आहे की कोणी PA नव्हता त्यांच्याबरोबर. आणि त्याच्या असं म्हणणं आहे की तो 11-12 वेळ दादासोबत तो प्रवास करायचा आणि PA असायचा, PA सोबत जायचा. पण या प्रवासात तो नव्हता. तो हे सगळं संशयाचे भाग आहे. आणि तुम्ही बघा ना, बारामती जे एअरपोर्ट पण आहे, हे देशात काय झालंय, जितके एअरपोर्ट आहे ना, नरेंद्र मोदी साहेबांना एअरपोर्टच्या जे नंबर्स हे डबल करायचे आहे. म्हणून विश्वयुद्ध 2 मध्ये जितके एअरस्ट्रिप होतं ना, ब्रिटिश सरकारने केलं, फक्त एअरस्ट्रिप केलं आणि एअरपोर्टच्या बिल्डिंग दुरुस्त केलं. त्याच्यामध्ये काही इक्विपमेंट नाही. शिर्डीमध्ये बघा तुम्ही, मी एकदा फ्लाईटमध्ये गेलो, 1 तास तो रनवेमध्ये होता. त्यांनी सांगितलं ते एअरक्राफ्ट जेव्हापर्यंत रनवेमध्ये येणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. फक्त मिसमॅनेजमेंट आहे, सगळं नंबर गेम्स आहे. काँग्रेसच्या वेळी इतके एअरपोर्ट होतं, मी डबल केलं, सगळं बोगस काम आहे. एअरपोर्ट म्हणजे तो बिल्डिंग आणि फक्त एअरस्ट्रिप नसतात, इक्विपमेंट असतात. इक्विपमेंट पाहिजे तुम्हाला टेम्परेचरसाठी, एअरसाठी, विंडचं स्पीड. मोबाईल बघून तुम्ही टेक ऑफ करू शकत नाही. बारामतीमध्ये तर ते झालंय, तिथे काय इक्विपमेंट नाही आहे. इट्स अ लोकल प्रायव्हेट एअरपोर्ट होतं, आत्ता सरकारने हातात घेतलं. त्याच्यापूर्वी तो प्रायव्हेट येतं. आणि त्याच्यामध्ये जे लोक बसलेला आहे ते पण स्टुडंट्स आहेत इथे. इट्स नॉट अ फुल फ्लेजेड एअरपोर्ट. देशात तुम्ही एअरपोर्ट बघा ना, फक्त एअरपोर्टच्या बिल्डिंग केलं आणि जे वर्ल्ड वॉर 2च्या एअरस्ट्रिप्स आहेत त्याला दुरुस्त केलं. काय चालत नाही. तो प्रोजेक्ट उडान म्हणून काय त्यांनी सुरू केलं, फक्त नेमसेक. आता नरेंद्र मोदी सांगतात की देशात मी आल्यानंतर इतके
IIT आणि IIMs मी वाढलो. पवईमध्ये IIT आहे, तुम्ही बघितलं. हम्म. त्याच्या पाठीमध्ये निट्टे म्हणून इन्स्टिट्यूट होतं. हे खूप जुनं 50 वर्ष पूर्वीचं इन्स्टिट्यूट होतं. आता त्याचं नाव त्यांनी बदली केलं IIM, आणि काय टाकलं की मी नवीन IIM चालू केलं. सुरू केलं. मँगलोरमध्ये मी गेलो होतो, तिथे सुरतकल इंजिनिअरिंग कॉलेज आहे, 40 इयर्स ओल्ड इन्स्टिट्यूट आहे. त्याचे नाव बदली केलं IIT. अरे मग आता प्रचार चालू आहे, तिथे IIT आम्ही चालू केलं. अरे ते एक्झिस्टिंग इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या फक्त नाम चेंज करून तुम्ही क्रेडिट घेताय, हे खूप चांगलं बाब नाही आहे. लोकांना हे इतिहासमध्ये जेव्हा तुम्ही लोकाच्या तुम्ही विश्लेषण करतात, तो गेल्यानंतर करणार आहे. बरोबर. आजचा नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री आहे. 20 वर्षानंतर जेव्हा विश्लेषण होईल, हे सगळं बाहेर येणार आहे. और तेव्हा तुम्ही काय करणार, तुमच्या लेगेसी काय असणार आहे. हे जितके कोटे तुम्ही गेल्या 11 वर्षामध्ये सांगितलं लोकांना, हे आज नाही तर उद्या तुम्ही सत्तात आहे म्हणून दाबलेलं आहे. जेव्हा तुम्ही सत्तेत बाहेर जाणार, तेव्हा हे सगळं लोकांच्या समोर येणार. तर तेव्हा तुम्हाला हे खूप एम्बॅरेसमेंट सिच्युएशन असणार आहे. आता जे बारामतीचं पण झालेलं आहे, काय होतं परिस्थिती त्याच्या पूर्वी, महानगरपालिका आणि नगरपालिकाचं निवडणूक होतं. हम्म. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट दोघी निवडणूक लढलं. बरोबर. अजित पवारला तुम्ही वेगळं केलं. वेगळं होतं. वेगळं. मुंबईमध्ये पण तो वेगळं लढलं, पुन्हा पिंपरीमध्ये पण वेगळं होतं, महाराष्ट्र वेगवेगळ्या ठिकाणी तो तुम्ही त्याला एकटा करून टाकलाय. तो सिच्युएशन बघा तुम्ही. जसा पुण्यामध्ये दोन्ही NCP गट एकत्र येऊन लढलं ना, पुण्यामध्ये पण पिंपरी चिंचवडमध्ये पण दोघी राष्ट्रवादी, शरद पवार गट असेल, अजित पवार अजित गट म्हणून. असेल. असा होऊ शकतात ना की हे इन्सिडेंट झाला नसता तर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येऊन पुन्हा तो ओल्ड राष्ट्रवादीच्या निर्माण फॉर्मेशन होऊ शकतात. मग समीकरण पण बदलणार ना, MPsच्या नंबर्स, MLAsच्या नंबर्स. आणि तुम्हाला माहित आहे की भारतीय जनता पार्टीच्या डिपेंडन्सी एकनाथ शिंदे बरोबर आहे. हम्म. आणि एकनाथ शिंदे साहेब हे कधीही नाराज झाला की साताऱ्याला जाऊन बसतात. हम्म. त्याचे इम्पॉर्टन्स वाढणार आणि अगेन त्यांना परत मुख्यमंत्री तुम्हाला करायला लागेल. हे बघा ना कसं झालेलं आहे सिच्युएशन. हम्म. म्हणून हे अजित पवारच्या जे कॉन्स्पिरन्सी थिअरी आहे तिथून येतं. ओके. तुम्ही हे सगळं टाइमलाईन बघा. हे ऍक्सिडेंटच्या पूर्वी काय होतं, स्टेट गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही सोबत होता, पण निवडणूकच्या वेळेमध्ये आरोप झाला होता. आणि त्यांनी एका सभेत पण एका एक भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्याने सांगितलं 70 करोड घोटाळा त्यांच्यावर. घोटाळा. अजित पवारने सांगितलं की माझ्याकडे पण तुमच्या फाईल्स आहे. हे सगळं झालं होतं ना, ऑन रेकॉर्ड डिजिटल मीडियामध्ये आहे ना हे सगळं. आणि टाइमलाईन तुम्ही बघा. याच्यापूर्वी जे अलायन्समध्ये महायुतीमध्ये गडबड होता हे आपल्याला मान्य करायला लागेल. आणि जे अजित पवारचे जे लोक आहे, जे NCPचे त्यांच्या बरोबर जे सगळ्यांना माहीत आहे, तर हे मोठा कॉन्स्पिरसी आहे. आणि म्हणून रोहित पवार असेल, तो आपले भारतीय NCPच्या जे काय नाव त्याच्या MLC आहे अजित बरोबर जे अमोल मिटकरी. अमोल मिटकरी असेल, त्याने विधानसभामध्ये विधान भवनमध्ये प्रश्न धरलाय ना, त्याने विचारलंय की काय आहे, जे काय आहे हे उघड करा आमचे बरोबर. आणि ब्लॅक बॉक्स कुठे आहे आणि त्याच्या काय आहे स्टेटस हे पण करा. त्यांनी असं सांगितलं की ब्लॅक बॉक्स जे आहे तो ऑपरेटिव्ह नाही आहे म्हणून. हे कधी होऊ शकत, जळलं असं म्हणून सांगितलं त्यांनी. कधी होत नाही असं. वर्ल्ड वाईड याच्या ब्लॅक बॉक्स इतके प्रोटेक्शनमध्ये असतात, काही झाला तर तो रिट्रीव्ह तुम्ही करू शकतात. पण या केसमध्ये तुम्ही सांगता तो नाही आहे, तो करप्ट होता, बंद होता, म्हणून संशय आहे विषय. प्लस हे पण आहे ना सर की त्या दिवशी अजितदादा जे प्लेनमध्ये चढले त्याचंही फुटेज अजूनपर्यंत रिव्हील झालेलं नाहीये. तर ती गोष्ट पण खूप प्रश्न आहे, असं कसं झालेलं आहे.
कशा आणि अच्छा हे पण नव्हतं की तो रोडमध्ये प्रवास करणार होते. अचानक हे कसं प्लॅन चेंज झालं, कसं हे सिच्युएशन आलं, हे सगळं संशयाचे भाग आहे आणि उघड झाला पाहिजे. हे सगळं मोठा नेता होता, असं तुम्ही डेप्युटी CM होता, इतकं मोठं व्यक्तित्व होतं आणि याच्या आता इतका हादसा तुम्ही म्हणत आहे तर तो प्रूव्ह लोकांना करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच सर, कारण महाराष्ट्राने एक खरंच खूप मोठा नेता गमावला आहे आणि त्यांच्याबद्दलचा जो जो काही संशय आज लोकांच्या मनात आहे तो बाहेर यायला हवा, लवकरच सत्य काय आहे हे कळायला हवं. सर, माझा पुढचा प्रश्न आत्ता असा आहे की IDFCच्या बँकेच्या कारभारामध्ये जवळजवळ एक मोठा घोटाळा आता समोर आला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, IDFC बँक यांच्या एक 950 करोडचा घोटाळा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे की स्टेट गव्हर्नमेंटचे अकाउंट्स होतं त्याच्यावर. आणि जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटने सांगितलं की अकाउंट्स आम्ही क्लोज करणार आहे, तेव्हा उघड आलं की इतके पैसे बँकमधून गायब आहे, बँकमध्ये नाही. आणि एक 4-5 लोकांची टोली होतं, बँक एम्प्लॉईज होतं हायरार्कीमध्ये, जे प्रोसेस करायच्या, जे ऑथराईज करायच्या, ज्याच्याकडे सगळं टेक्निकल माहीत होतं, अशा लोकांनी 4-5 लोकांनी मिळून हे 590 करोडचा आता घोटाळा केला आहे. आणि हे सिरियस इश्यू आहे, आम जनताचे पैसे आहे. तुम्ही जनधन अकाउंट ओपन करून लोकांना सांगतात तुम्ही पैसे ठेवा आणि स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे म्हणून आम्ही हे पैसे बँकात ठेवते आणि बँकमध्ये इतका मोठा घोटाळा होतात. तो हे खूप गंभीर बाब आहे. केंद्र सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि अशा जे घोटाळा असतात, याच्यापूर्वी पण आम्ही बघितलं, पंजाब महाराष्ट्र बँकमध्ये PMC बँक असेल, ICICI बँक असेल, येस बँक असेल, कितके मोठे मोठे घोटाळा आपले देशात झालेला आहे. आणि असा मध्ये जे फायनान्स मिनिस्टर असेल, मंत्रालय असेल, त्याला लक्ष द्यायला पाहिजे. पण सर, हा जो घोटाळा होतो, मग एक आकडा खूप मोठा आहे, काही ठिकाणी 4,000 करोड, 5,000 करोड, आता 590 करोड. मग या पैशांची वसुली कशी केली जाते? हे बघा, एक तुम्हाला सांगतो, मोदी सरकारमध्ये एक नवीन फॉर्म्युला काढले. हे जितके ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, विजय मल्ल्या आहे, आता अनिल अंबानी असेल, यांच्या जे डेट असतात, बँकने दिलेला पैसे, आता नरेंद्र मोदीने काय केलं की बिग बॅड बँक म्हणून काढलंय. हे सगळं डेट तो बँकमध्ये टाकतात आणि हे आपले RBIच्या अंतर्गत हे बँक असतात आणि हे जितके डेट झाले, आता हे पैसे परत येणार नाही म्हणून फॅक्स कॅश इन्फ्यूज म्हणून एक वर्ड आहे. तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये बघितलं तर एक 5वा 6 एक छोटा कॉलममध्ये येतात की आज असा असा दिवस कॅश इन्फ्यूज करणार. ओके. हे कॅश इन्फ्यूज काय आहे? जे अनिल अंबानीने 40,000 कोटी आपला जे डेट केलं, दिवाळी झालं, आता तो बॅड बँक मध्ये आले. RBI नवीन नोट प्रिंट करून परत तो सिस्टम मध्ये टाकतात. म्हणजे मला सोप्या भाषेत इतकं कळलेलं आहे की तुम्ही नवीन प्रिंट करून टाकतात. कॅश इन्फ्यूज मध्ये म्हणून काय नाही, तुम्ही लिटरली न्यू नोट प्रिंट करतात आणि या बँकेत ताब्यात टाकतात की तुम्ही आता हे बघा, बँकामध्ये जे पैसे असतात ते सामान्य नागरिकांचे पैसे, आणि तुम्ही आता म्हणणार, आणि हे काय करतात, नरेंद्र मोदी साहेबांचे जे मित्र आहे, ललित मोदी पण होतं, नीरव मोदी पण होतं, विजय मल्ल्या पण होतं. विजय मल्ल्याने स्वर्गवासी अरुण जेटली तेव्हा फायनान्स मिनिस्टर, त्याला विचारून गेलो होतं. अनिल अंबानी तर इथे इच्छा आहे, तो काय कारवाई होत नाही. 40,000 त्यांनी लोकांचे, देशाचे त्यांनी काउंट टाकलं, फंड्स बाहेर टाकलं त्यांनी. आता हे 40,000 करोड कोणाचे? सामान्य नागरिकांचे. आता हे परत कसं करणार? उद्या तो बँकच्या काउंटरवर येणार, त्याला पैसे पाहिजे. तो RBI काय करतात, कॅश इन्फ्यूजच्या नावाखाली न्यू नोट प्रिंट करून बँकामध्ये टाकतात. तो लिटरली प्रिंटिंग ऑफ कॅश, पुटिंग इट बॅक टू द सिस्टम सो दॅट यू कॅन डू अदर स्कॅम.
असं खूप मोठा स्कॅम मोठ्या आहे. स्कॅम्पवर स्कॅम्प आहे. आणि आणि जे रिस्पॉन्सिबल आहे बँकमध्ये, तुम्ही 5,000 कोणी चोरी केलं तर तो बँक एम्प्लॉईला तुम्ही आतमध्ये टाकता. हा. अनिल अंबानीने 40,000 करोड करोड चोरी रुपये केलं, चोरी केले. त्याला तुम्ही काय करत नाही. आता एफस्टीन फाईल मध्ये हे उघड झालं की याच्यात सगळं स्कॅमच्या सलाह एफस्टीनने दिलं होतं, तरी तुम्ही अभि काय करत नाही. कॉन्स्पिरेटर तो मेला, आता तो इंटरनॅशनल क्रिमिनल आहे आणि तो पण उघड झाला ना आता. तर केंद्र सरकार करत काय, नाही, ही गोष्ट मला ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आणि इथे तुम्ही बघा काय चालू आहे. मला असं वाटतं सर की हा जो मुद्दा तुम्ही सांगितला या ज्या खूप गोष्टी या लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत, त्या पोहोचल्या पाहिजेत. आणि या पॉडकास्ट माध्यमातून खरंच तुम्ही खूप छान छान गोष्टी आम्हाला सांगितल्यात. लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतील. कसा स्कॅम होतो, देश पातळीवर कसं राजकारण सुरू आहे, राज्य पातळीवर कसं राजकारण सुरू आहे. आता मला फक्त सर जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? बघा, तुम्ही एक लक्षात ठेवा की जे मीडिया असतात याच्यामध्ये खोटा प्रोपगँडा असतात. आता मी एक TV9चे पत्रकाराला बघितलं, त्यांनी एफस्टीन जे इतका बेकार कृत्य केलेलं आहे, जग जाहीर आहे, कन्व्हिक्टेड क्रिमिनल आहे. TV9चा एक मोठा एडिटर इन चीफ यांनी उघड लोकांसमोर सांगतात की जे काही त्याने केलंय तो त्याच्या पर्सनल कॅपॅसिटीमध्ये केलं, पण तो एक फुल टाइम लॉबिस्ट होता म्हणून तो संपर्कात आहे. म्हणेन आज देशाचे मीडिया जे आहे त्याच्यावर काय विश्वास ठेवू नका, न्यूजपेपरवर विश्वास ठेवू नका. जे काही फॅक्ट्स आहे याच्या वेगवेगळं सोर्स असतात, गुगल करून फॅक्ट्स तपासा आणि आपला पर्सनल प्रोग्रेसवर काम करा. आणि देशामध्ये जे नेतृत्व आहे तो हिंदू मुस्लिमचा वाद असेल, ब्राह्मण दलितचा वाद असेल, क्षत्रिय दलितचा वाद आहे, OBC वर्सेस मराठा असेल, असा वादात आपल्याला बली पडायला लावतात. याच्या तुम्ही विरोधात उभा राहा आणि आपला एज्युकेशनमध्ये फोकस करा, हे माझं सल्ला. खूप छान सर बोललात तुम्ही. तर मंडळी, हे होते काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी सर. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, छान गोष्टी आपल्याला कळल्या, राजकारण कळलं, देश पातळीवरचं असेल, राज्य पातळीवरचं असेल. आता आपण येणाऱ्या भागात नवीन पाहुण्यांना भेटू, त्यांच्यासोबत चर्चा करू, एकंदरीत राजकारण काय आहे त्याच्याबद्दल चर्चा करू. तर तुम्ही आमच्या चॅनलला VRS मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जसं सरांनी सांगितलं की फॅक्टवरती विश्वास ठेवा. कुठल्याही न्यूज चॅनलवरती किंवा कुठलीही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ती गुगल करा, तिच्याबद्दल माहिती मिळवा आणि मग त्याच्यावरती विश्वास ठेवा. असं केल्याने तुम्हाला सत्य जे काय आहे ते कळेल. आणि पुन्हा एकदा सांगतोय की VRS मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.